परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रताप ज्ञान से भगवान ओम और महावाक्य के अर्थ की एकता। ज्ञान से गतीच नाही। ओम आणि महावाक्य हे एकच आहे असं त्याने सांगायचं आता। यद्यपि महावाक्य के विवेक विना ज्ञान होवे नहीं। यद्यपि जरी महावाक्याचे स्वज्ञान होत नाही असं जरी असलं तरी तथापि ओंकार का विवेक ही महावाक्य का विवेक है। आता ओंकाराचा विचार म्हणजेच महावाक्याचा विचार आहे। कसं ते त्याला पाठीमागे तेजस विराट एक आहे। विराट हे विश्व। आता तुमचं वाचार्थ विश्व आहे, जीव आहे, आणि त्याचा वाचार्थ विराट आहे। आलं का नाही तिथं? चला दिशा दाखवली। स्थूल उपाधि सहित चेतन अकार का वाच्य है ना? स्थूल उपाधि सहित। स्थूल उपाधि कोणते आहे? विश्व आणि विराट हे चैतन्याचे उपाधि आहे। चला स्थूल उपाधि को त्यागी के चेतन मात्र आकार का लक्ष्य है। आता त्याचा उपर त्याग केला। आकाराचं लक्ष कोण आहे? आकार ही पहिली मात्र आहे, त्याचं लक्ष कोण? ब्रह्म। तैसे सूक्ष्म उपाधि सहित चेतन उकार का वाच्य है। तेच उकाराचं वाच्य आहे तेजस आणि हिरण्यगर्भ। त्याचं दुसरं देह, त्याच्यात तेजस म्हणजे सूक्ष्म देह, हे उकाराचं वाच्य आहे। आणि त्या वाच्याचा त्याग आहे आणि वाच्याचा संबंधित चेतनाचं ग्रहण आहे। त्याचं मशी महावाक्य निसारखंच आहे ना। सूक्ष्म उपाधि को त्यागी के चेतन मात्र उकार का लक्ष्य है ना? मग शेवट दोन्ही उपाधी त्याग करायचा, तेजस आणि हिरण्यगर्भ याचा त्याग करायचा, विचाराने नाहीच सिद्ध करायचं, विचाराने एकच आहे वाच्या त्याचा त्याग करायचा आणि त्याचं उपहित असणार चेतन त्याचं ग्रहण आहे। कारण उपाधि सहित चेतन मकार का वाच्य है। कारण उपाधि को त्यागी के चेतन मात्र मकार का लक्ष्य है। कारण उपाधि ईश्वर या दोन्ही उपाध्याचा त्याग करायचा, ते वाच्य असल्यामुळे, आणि त्याचा अधिष्ठान चेतनाचं ग्रहण करायचं। इस रीति से उपाधि सहित विश्वादिक अकारादि मात्रा का वाच्य है। म्हणजे तिन्ही मात्र तीन देह वाच्य आहे, म्हणून त्या वाच्याचा त्याग करायचा। और आकार उकार बकार विश्व तेजस प्राज्ञ विराट हिरण्यगर्भ ईश्वर हे सगळे वाच्य। वाच्य ते त्याग आहे। इकडे तोंपद विश्वाकडे घ्यायचं, तिकडे तत्पद घ्यायचं, आणि ते इकडे आकार मात्रा तिकडे आकार मात्रा, आणि हे वाच्य आहेत। आकार मात्राचं ओंकारचं पहिले आकार मात्रा शब्द त्याचं वाच्य विश्व आणि विराट आहे, पण ते वाच्य असल्यामुळे त्याचा त्याग करायचा।
और उपाधि रहित चेतन सर्व मात्राओं के लक्ष्य है. आणि उपाधी रहित चेतन ते सगळ्या मात्राचं लक्ष आहे. किती मात्रा आहेत? 3. 3 सांगितलं गेलं 3 पण आहेत 3.5. इथे जेवढे लिहिलं तेवढे 3 आहेत ते बरोबर आहे. म्हणजे तिन्ही मात्राचं वाच्य काय? विराटचं वाच्य आकाराचं मात्र विराट, आकाराचं वाच्य विराट आणि विश्व, ओकाराचं मात्र हिरण्यगर्भ वाच्य, आणि इकडं तेजस, तिकडं मकाराचं वाच्य ईश्वर, इकडं प्राज्ञ. आणि वाच्य त्याचा त्याग आहे आणि त्याचे जे संबंधी आहे चेतन त्याचं ग्रहण आहे. मग त्याचं मशी महावाक्याचं तेच चालू आहे. तैसे नामरूप सकल उपाधि सहित चेतन ओंकार वर्ण का वाच्य है. आता नामरूप हे सगळं आलं, त्रिभुवन आलं. हे कशाचं वाच्य आहे? ओंकाराचं म्हणजे ओमचं. आणि ते वाच्य तेवढं त्यागायचं आणि त्याचं अधिष्ठान चेतनाचं ग्रहण करायचं. ओमचं म्हणून ओम, ओम अहम सोहम हे शब्द, याचे 3 ध्येय, याचे 3 ध्येय. हे वाच्य त्यागाचं विचारण नाही असं सिद्ध करायचं. याचं नाव त्याग. त्याग या शब्दाचा अर्थ विचारण्याची वस्तू सिद्ध नाही असं करणं म्हणजे त्याग. हे बाकीचा त्याग वेगळा, विचाराचा त्याग वेगळा. विचाराच्या त्यागामध्ये जिथं आपलं अस्तित्व आहे ते नामरूप नाही, आपण सच्चिदानंद रूप आहेत असं लक्ष करायचं. आणि जिथं आपलं आत्मत्व आहे, देहाला मी म्हणतो, सूक्ष्माला मी म्हणतो, कारण देहालाही मी म्हणतो, हे देह वाच्य आहेत ओंकाराचे. विराट गर्भ ईश्वर ही वाच्य आहेत ओंकाराचे. दोन्हीचा त्याग करायचा आणि ओमचं लक्ष असणारं ब्रह्म त्याचं ग्रहण करायचं. और नामरूप सकल उपाधि रहित चेतन ओंकार वर्ण का लक्ष्य है. ओंकाराचं जे वर्ण असेल, ओमचं जे मात्र असेल, ते नामरूप रहित चेतनाचं ग्रहण आहे. ओमचं लक्ष नामरूप रहित आहे. ऐसे ओंकार का और महावाक्यन का अर्थ एक ही है. अशा रीतीनं ओंकार आणि तत्वमसी महावाक्य याचा अर्थ एकच आहे. त्याच्या जीवाचा त्यागायचं, याच्या जीवाचा त्यागायचं, लक्षाचं ग्रहण आहे. याते ओंकार के विवेक अद्वैत ज्ञान होवे है. म्हणून ओंकाराचा विचार जर केला तर त्याला अद्वैत ज्ञानच होतं. ओंकाराच्या विचाराने तो विचार कसा? आकार, त्याचं वाच्य विराट आणि विश्व, त्या उपाधीचा त्याग करायचा. उकाराचं वाच्य हिरण्यगर्भ आणि तेजस याचा त्याग करायचा. मकाराचं वाच्य ईश्वर आणि प्राज्ञ ही वाच्याचा याचा त्याग करायचा आणि त्याचं लक्ष चेतन. म्हणून तत्वमसी महावाक्याचा विचार आणि ओंकाराचा विचार एकच आहे. म्हणजे ते आपण कुठं आले ते ज्ञानात. उद्या तोच विषय येणार ज्ञानेश्वरी, पण रीत जरा वेगळी आहे. ऐसे आचार्य के मुखते श्रवण करिके अदृष्टि नाम जो मध्यम शिष्य सो उपासना में प्रवृत्त होय के ज्ञान द्वारा परम पुरुषार्थ मोक्ष को प्राप्त हुआ. संपला विषय. अशा रीतीनं मध्यम अधिकाऱ्याने ओंकाराचं ध्यान करून, ओंकाराचा विचार करून, तत्वमसी महावाक्याने दोघांचा विचार करून त्याला ज्ञान झालं आणि तो कृतार्थ झाला. निर्गुण उपासना के अनधिकारी को कर्तव्य. आता निर्गुण उपासना ही जर होत नसेल अनाधिकार्याला तर त्याला काय कर्तव्य सांगतात ते ऐका. निर्गुण उपासना में जाका अधिकार नहीं ताकू कर्तव्य कहे है. आता त्याला काय साधनं सांगते? कर्तव्य म्हणजे निर्गुण उपासना ज्याला होत नाही असा जो अनधिकारी, त्याला कर्तव्य काय, त्याला काय करायचंय
कर्तव्य तथा सीख दिली। हो यहाँ यह अभिप्राय है, जो जिज्ञासु को वेदांत के श्रवण मनन रूप विचार विषय प्रवृत्ति भई है, ताकू विचार छोड़ी के अन्य साधन कर्तव्य नहीं। आता फार मोठं चिंतन आहे। जो अधिकारी आहे त्या अधिकारी पुरुषाने तो वाक्य त्या ओमच्या आकार कर्म करतो त्याचं लक्षात याच्याशिवाय त्यांनी दुसरं काही करायचंच नाही। करायचं हेच करायचं आहे, दुसरं काही करायचंच नाही। श्रवण संपलं, मनन संपलं, निध्यासन संपलं आणि तत्वपदार्थ शोधनद्वारे निध्यासन करायचं। हे कुणाचं? ज्ञानी पुरुषाचं, अधिकारी पुरुषाचं। आणि अनाधिकार्याला आता काय करतं ते सांगतील। जो कदाचित सो विचारशील पुरुष विचार को छोड़ी के अन्य साधन विषय प्रवृत्त होवेगा तो आरूढ़ पतित होवेगा। आता जर सांगू का आता तुला विचार 2 टप्प्यांनी करतो मनात असतो ज्याविषयी पारण करायला हवा का न करायला हवा, हे अधिकारी पुरुषाला बहिरंग साधन करावं, त्याला खालच्या पदात नाही ठेवलं। आता तुला ह्या विचारसागराच्याच मालिकेत तयार झालं पाहिजे, नाही तर आरूढपती म्हणजे उच्च असलेला माणूस खाली आला। तसं वेदांत श्रवण करणाऱ्याने विचारसागर श्रवण करणाऱ्याने त्याने कर्म उपासना वगैरे काहीच करायची नाही, कारण तो पुढे आला ना। पुढे आल्यामुळे बाकीचं जायचं नाही। म्हणून उत्कृष्ट अधिकाऱ्याने बहिरंग साधन करत नाही, म्हणून आरोग्यपतीत होईल तो। चला किंवा टाकू करम लोढ़ी न्याय लड्डू गमाई के हाथ चाटने का दृष्टांत प्राप्त होगा। त्याला ते न्याय आहे, तो एक रीत आहे। हाताचा लाडू चाकला आणि त्याच्या जे चिकटपणा ते चाटत बसला। तसं अहम ब्रह्मास्मी वृत्ती सोडली, लागलं तीर्थयात्रा करायला। मग ती गोळा लाडू जळा टाकून हात चाटत बसला, हे आरूढपतीत म्हणावं। तसं तुम्ही सोमचं ध्यान करावं, तुम्ही तत्सोमचा वाचार्थ लक्षार्थ कळावा आणि त्याच्याच वरती रमवावी। बाकीचं काही करायचंच नाही अधिकाऱ्यांवर का। आणि जर काही केलं बहिरंगात काय सांगू तुला, जोपर्यंत गुरुजी होते तोपर्यंत आम्ही सत्याला सुद्धा जात नसत, अशी शक्ती होती। सत्याला जात नसत। आता आम्ही लग्न लावायला जातो, तर आरूढपतीत म्हणावं। काय म्हणावं? आरूढपती। कसं? जे सत्याला जात नसते लग्न लावायला जातं आरूढपतीत का? साधक अवस्थेमध्ये कथा कीर्तन आता दे तुझाच विषय सांगतो। आता डॉक्टरचा विषय केला ते शब्द हलके वाटले होते, आणि प्रपंचिक गोष्टी करायला लागलो तो आरूढपतीत झाला। कळतं कधी? हो, प्रपंचाला भावाला बोलतो, बाबाला बोलतो, आईला बोलतो, आरूढपतीत। आणि हेच विषय साधका बरोबर चर्चा केली तर अधिकारी त्याला आरूढपतीत म्हणा। म्हणून तीर्थयात्रा दान धर्म ही साधकाने करायचं नाही, जीवनमुक्तांनी करायचं, कारण ते सगळंच काम झालेलं। हो चला, म्हणून आमचे आबा कधी गेले नाही कोणाच लग्नाला, ते विनोद करायचे। आता माणूस प्रमाणे साधून जाते ना भाऊ, हे आमच्यासारखं पांढर तोंडाचं काय असतं त्याचं काम, आम्ही काही लेशाने ते विनोदून लय बोलायचे। आमचं नेहमी तुम्ही पांढर पाहायचे, पांढर तोंडे काय करायचं तिथं नेऊन, आणि लई जर एखादा आग्रह आला का नाही, लई जर आग्रह केला मग 1-2-3 शिवाय द्यायचे ते हो शेवटला,
आणि शिवाय आंध्र म्हणे तिथली काठी शेवटला, पण अगोदर तेच. म्हणून ब्रह्मचिंतनाशिवाय, स्वरूपानुसंधानाशिवाय, बुद्धिनिश्चय आत्मज्ञ आणि ब्रह्मरूप ही आपण ब्रह्मनिष्ठ राखीपर्यंत तत्पर आणि अहर्निशी अशी ज्याची अवस्था, असे ज्याचं साधन त्याने बहिरंग करायचं नाही. तीर्थ, व्रत, दान, धर्म, यज्ञ, याग हे काही करायचं नाही, आणि तो करीतच नाही. जेवायला बसलं नांगर हाकायचं असतं का? जेवढंच करायचं. तसं स्वतः मी द्रष्टा आहे, मी साक्षी आहे अशी ज्याची वरती, त्याने बाकीचा विचार करायचाच नाही, तेच करायचं. कारण तिकडून हेच करायचं. मग हे जर लावलं खाली कशाला जातो, त्याला आरूढ पद्धत म्हणायचं. चला आला ना. म्हणून सो विचारशील पुरुष दृढ बोध पर्यंत विचार करे. पण त्याला दृढ बोध होईपर्यंत त्याने हे अंतरंगच विचार करायचा. काय वृत्तीचा साक्षी, वृत्तीचा द्रष्टा, वृत्तीचा उपद्रष्टा, वृत्तीचा साक्षी, वृत्तीचा सामान्य साक्षी, याचाच विचार करायचा. याच्यामध्ये वृत्ती जशी जशी अभ्यास करेल तशी भूमिका त्या वृत्तीची वाढते. द्रष्टा म्हणल्यानंतर अंतःकरण संबंध आहे, उपद्रष्टा म्हणल्यानंतर अंतःकरण वेगळं, साक्ष म्हणल्यानंतर दृश्य पदार्थ स्वतःही नाही, सामान्य साक्ष म्हणल्यानंतर व्यापक, असे तशी भूमिका होते. म्हणजे हेच करायचं, बाकीचं काही नाही करत. पारण करायचं नाही, दान धर्म करत नाही, समाधी लावायचे नाही, जप करायचा नाही. पण हे आलं बरोबर का नाही, ह्याच्या आधी ते करावं लागतं. पण या स्थितीवर आलं तर बहिरंग जायचं नाही. नाहीतर मग ते हातातला लाडू टाकून दिला आणि नुसतं हात कोरडा ताटीत राहिला. चला. और जाकी विचार विषय प्रवृत्ती होवे नाही ताकू निर्गुण उपासना कर्तव्य है. आता क्रम सांगू लागले. आता ज्ञानच नाही, ज्ञान वृत्ती रंगत नाही, ज्ञानाला वृत्ती ग्रहण करत नाही. असा जो अनधिकारी त्यांनी निर्गुणाची उपासना करायची, म्हणजे ओमचे ध्यान धारणा करायचे. आणि चला पुढे. जाका निर्गुण उपासना में अधिकार नहीं ताकू उपवासते भिक्षा श्रेष्ठ है, इस न्याय करी सगुण उपासना रूप कर्तव्य है. किती दृष्टांत गोड दिलाय का बघ. गंमत आहे, उपवासी मध्यपेक्षा भीक मागायची. तसं निर्गुणाचं जर ध्यान होत नसेल तर सगुणाचं ध्यान करायचं. म्हणजे सगुणाचं ध्यान करणं किती अनाधिकारी ठरवलंय. किती शास्त्रात खोली आहे. हो, म्हणून ही वेळ आलेली दौडून, ही कळण्याची वेळ. आणि ही साधूचं घरी फार अलौकिक आहे. उपाची मरण्यापेक्षा भीक मागायची. तसं निर्गुणाचे ध्यान होत नाही तर सगुणाचे ध्यान करायचं. चला पुढे. छंद सवय छंद जो यह निर्गुण ध्यान न है तो सगुण ईस करी मन को धाम. सगुण उपासनहु नहीं है तो करी निष्काम कर्म भजिराम. चला पुढे. जो निष्काम कर्म हु नहीं है तो करिए शुभ कर्म सकाम. जो सकाम कर्म हु नहीं होवे सो 60 बार मरी जाम. बस काय ज्ञान होत नाही, नको करू. निर्गुण उपासना कर, होत नाही. सगुण उपासना कर, होत नाही. निष्काम कर्म कर, होत नाही. सकाम कर्म कर, होत नाही. मग पूर्ण मग जाऊ कुठून देतो. आमच्या कबीर महाराजांचं वाक्य सांग का, ये नाही होतो जाऊ गो खाणे. कबीर महाराजांचं म्हणणं इतकं सांगून जर तुला होत नाही तर जा गो खायला. ते कबीरांचं वाक्य बरं का. आणि इथं 60 बार मरत राहता, जन्म मरण जन्म हेच करत राहा. जर तुला सकाम कर्म होत नाही, निष्काम कर्म होत नाही, सगुण उपासना होत नाही, निर्गुण उपासना होत नाही, ज्ञान कळत नाही,
मग जाता मर 17 वेळेस मग तिकडं. म्हणजे आता किती खाली यायचं साधन. निष्काम कर्म तरी कर ना. नाही होत मग सकाम कर्म तरी कर ना. मग सांगू तुम्हाला प्रसंग नाही. सुख दुःख सगळं देवाला सांगत जावं. आणि दुःखला दुःख सांगता तुम्ही. ज्याच्याजवळ दुःख नशी करण्याची शक्ती त्याला सांगा ना. विठ्ठल सुख आणि विठ्ठल दुःख. आणि जर विठ्ठल सुख दुःख तुम्ही त्याला जर सांगितलं ते सुख दुःख तर नाही करेल ना. शिवरात्रीच्या घरी एखाद्या स्वामी की तुमचा धंदा आहे. सांगू गुरुजवळचे हाड्यावरून आणि नारू हे रोग होते पूर्वी. हाड्यावरून म्हणजे रक्तामध्ये त्या पिंडामध्ये हाडकामध्ये आळी असते त्याला हाड्यावरून म्हणावं. आणि पुन्हा नारू हे जुने रोग. त्या नारू म्हणजे ज्यांच्यासारख्या ताकू राहायचे आणि ते रक्त प्यायचे. मग शाळा हाड्यावरून बोलतो त्याला नारू. तसं प्रपंच एकमेक जरी गेलं सगळे दुःखाच्या गोष्टी आहेत ना. मग बोलावं तर साधूला नाही तर बोलव तर देवाला. म्हणून काम कर्म या शब्दाचा अर्थ देवाला मागा. देवा मला सण होत नाही माझ्या पोटापुरतं तरी आणणार ते तेव्हा काय करते. याला एक दृष्टांत आलाय गजानन. एक ब्राह्मण म्हातारपणे त्याचं सगळं गेलं आणि त्याची इच्छा झाली हे का नाही. मग गजानन महाराज दिलं आशीर्वाद पण निदान त्याला तरी मागा मग त्यांचं कृपण हे तरी होईल. म्हणजे हे मागाच असा अर्थ नाही. परमार्थ करा. सकाम कर्म करायचा असा विधी नाही पण देवाला मागा. आणि जर देवाला नसलं मागत मग जन्म आणि मरण. म्हणजे किती वरून खाली आले. ज्ञान निर्गुण ध्यान सगुण ध्यान निष्काम कर्म सकाम कर्म. आणि हे जर नाही घडत पुन्हा पुन्हा मरता. म्हणून तुका म्हणे ऐशी ज्याची बुद्धी जड त्या आम्ही दगड भरे देवा. तर दुसऱ्या भाषा गुरुजीच्या तुका म्हणे नायकटी बटकीचे पुढे सिंदूरचे रडतील. याचा अर्थ तुकोबाराचं वाक्य आहे. बटीक कशाला म्हणावं सिंदुरीचं कशाला म्हणावं. बटीक म्हणजे ठेवलेली त्याला बटीक म्हणावं. आणि तिच्या पोटचे जे ती सिंदुरीचे पुढे रडतील. हे जर ऐकलं नाही तर परमार्थ नाही केला तर असं तुकोबारा म्हणते मला बोलू द्या हो. कारण हे ना आयशा तुका म्हणे आयशा नारा मोजून मारा पंजरा. पंजरा म्हणजे जोडे. तुका म्हणे आयशा नारा म्हणजे ऐकत नाही त्यांना 100 ठोक देऊन एक मोजायचा. सगुण ईस त्याच्यावर टिप आहे. सगुण ईस माया विशिष्ट चेतन रूप कारण ब्रह्म सगुण ईश किंवा ताके उपलक्षण जे हिरण्यगर्भ वैश्वानर हरी हर गौरी गणेश सूर्य अरु तिनके अवतार रूप कार्य ब्रह्म सगुण ईश कहिये. हे सगुण ईश्वर कशाला म्हणायचं. अनंत रूपे अनंत विषय देखील माया त्याचे शुद्ध सत्वगुण माया त्याच पडले चैतन्य सदृश प्रतिबिंब तो ईश्वर. तो ईश्वर सगुण झाला. मग तो सगुण झाला म्हणजे शंकर असो विष्णू असो गणपती असो नरसिंह असो कोणी असो त्याला सगुण ईश म्हणायचं. किंवा तिनकी प्रतिमादी रूप प्रतिनिधी सो यहाँ सगुण ईश कहिये. हे तेव्हा त्याचे जे आता ही दत्त महाराज आणले हे गणपती हे प्रतीक आहे त्याचा. म्हणून अभंग येतो तुकोबाराचा. काशेचे केले जगदंबा काशी राहे काशेपणे पूजा जगदंबेशी घेणे. काशीचे जो एक पुतळा केला आईचा त्या आईची पूजा केली
पण ती कासं जी असणार धातूपणाने राहतो आणि याच्या भावनेची पूजा देवाला आपण होतो. तसंच मातीचा केला पशुपती, माती राहे माती पण पूजा शिवास घेणे, ते एक पार्थिव उपासक असतात. मातीचा गणपती महादेव करतात. आता वस्तू पुढे काय माती, पण याची भावना काय त्याच्याविषयी देव. पण त्या भावनेने त्याची पूजा मूळ स्वरूप चैतन्य त्याला प्राप्त होते. चला तसं हिच आहे. म्हणून चेतन माया उपाधित चेतन जो ईश्वर तो अनंत रूपांतर झाला. कोण झाला तो? आता तुम्ही कोण आहे? कुठे बुद्धी हो? अंगावर घेत नाही, अंगावर घेण्याचा अधिकारच नाही. तो म्हणून तर काय म्हणायचं, अंगावर घेणारा अधिकार. जर येले सोंगणे येणे अवघे पाडू. जर भगवंतांनी सगळे सोंग घेतले तर तुम्ही भगवंत सोंग आहे ना, पण वाटतं कुठं? अनंत रूपे अनंत विषय देखील मानले त्याचे. म्हणून पशु पशुआधिक वनस्पत्याधिक दगड धोंडा माणूस हे सगळे देव आहे. म्हणून सगळ्याची पूजा करायची आणि ती पूजा केलेले अधिष्ठान चैतन्याने अर्पण होते त्याच्या भावनेच्या द्वारे. याच्या म्हणून आता तुम्ही गणपतीची पूजा करता तर जे मूळ देवा तोचे गणेशो सगळा समती प्रकाशो म्हणजे निवृत्त असं अवधार या गणपतीला ती पूजा अर्पण होते. या गणपतीची पूजा केली तर कारण भाव नाही ना. म्हणून पूजून देव पाहिजे. पेरून शेतात जायचे आणि तोषण प्रस्ताव घ्यायचे अतिथीचा. हे कोणत्या अधिकाराला सांगतात रे? हे विषय कोणत्या अधिकाऱ्याला? कनिष्ठ. कनिष्ठ. वा, कनिष्ठ अधिकारी. चला. उक्त उपासन्य में पूर्व श्रेष्ठ है. यद्यपि आगे सप्तम तरंग उक्त रितकरी माया विशिष्ट चेतन रूप कारण ब्रह्म ही ईश पद का मुख्य अर्थ है और सोई उपास्य है. म्हणून पावा या उपासना ब्रह्मस्थानी पुरस्थान वाक्यात आता हे तुकोबरायचं वाक्य. पावा या उपासना ब्रह्मस्थानी पुरस्थान. तो जे उपासना पूर्ण जर होत तर ब्रह्म ठिकाणी बघ निर्गुणाची उपासना करतेच हे. आणि आता वाच म्हणून सांगता ब्रह्मज्ञानापासून सगुण उपासनापर्यंत हे एक खाली खाली. सगुण उपासनापासून निर्गुण उपासनापासून व्यापक चेतन एक श्रेष्ठ आहे. म्हणून परमार्थ कुठून करा पुढे चाला. पण गुरूंची आठवण. गुरुजी म्हणायचे माळ न घालणारा त्यापेक्षा माळ घालणार श्रेष्ठ, पण तेवढेच भागत नाही. मागच्यापेक्षा पुढचा श्रेष्ठ. जे माळ घालत नाही ना त्याच्यापेक्षा घालणार त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, पण तेवढेच भागत नाही. भागतं कुठं? जीवनमुक्त विधेमुक्तीचा भोग तो सगळ्यात श्रेष्ठ. आता बाकी मालिका सांगत नाही, गुरुने सांगितलेलं नीट ऐका, कळण्यासारखं वाटतं. जीवनमुक्त पुरुष जो विधेमुक्तीचा भोग भोगतो तो खरा श्रेष्ठ सगळ्यात. जीवनमुक्त झालाय वाद खरा आहे पण भागत नाही. याला उदाहरण सांगा गुरुजीने. आबाने रामप्रभू आणि हनुमानजी असे बसले आणि रामप्रभू आनंदाचा विचार सांगू लागले. आनंदाला आश्रय विषय नाही, आनंदात उत्थान नाही, आनंद हे तुझं स्वरूप आहे असं सांगितलं. सगळं वेळ सांगत झाल्यानंतर हनुमानजी दिसतो, प्रभू असा आनंदाचा भक्त कोण? म्हणजे तू. म्हणजे कसं काय? मला आनंदाचं ज्ञान आहे पण परिसर तुला काय दोन मुठी पाला खाल्ला बसला. तसं साधकाला जेवण्यापुरती उपाधी असते कोणी नसायची. इथे
तुझा भाऊ म्हणला होता दादाने काय केलं माझ्याकरता. म्हणणं चुकीचं नसेल. मी काय माझ्याकरता मी नाही केलं, तुझ्याकरता का करू. पण त्याला हे म्हणायचं नसतं, आपलं उत्तर द्यायचं नसतं. माझ्याकरता मी जर कुणा पुढे हातच नाही पसरला, तुझ्याकरता का काय करू. पण भगवंतांनी माझी लाज राखली का नाही, काय अडचण दिली. मोठा शहाणा नाही मी, पण संत मालिकेच्या संगतीत वागल्यामुळे काय अडचण नाही. आता त्याच्यावरनं बरोबर, पण माझ्या ध्याचा मी जर विचार केला नाही तर तुझ्या ध्याचा का विचार करू. पण ते न कळणाऱ्याला हे बोलत नसतं का. तुम्ही याच्यात आलात म्हणून हे सांगायला लागलं. चला. तथापि माया को प्रकृती जाणे. माया प्रकृती म्हणायचं. माया हे करण्याकरता प्रकृती म्हणायचं. प्रकृती म्हणजे 3 गुणाची साम्य अवस्था. 3 गुणाची साम्य अवस्था, सत्व रजतम हे एक वर्गाचं असणं, हे एक गट असणं, ह्या माया म्हणायचं. त्याला दृष्टांत देऊ का. सराटा माहिती का. सराटा काटा, त्याला 3 काटे असतात. बारीक असतं एवढं एवढं, आणि त्याला 3 काटे असतात. मग 2 खाली असतात, 1 वर असतं. कोणता असं तसं त्रिगुणात्मक प्रकृती सराट्यासारखी आहे. कधी सत्वगुणाने श्रेष्ठ आहे, कधी रजगुणाने श्रेष्ठ आहे, कधी तमगुणाने श्रेष्ठ आहे. चला. और ब्रह्म को महेश्वर जाने. हा, ब्रह्माला महेश्वर म्हणजे ते ब्रह्म ईश्वर नाही. ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे, आणि ईश्वर प्रकृती ही माया, त्या माया पडली त्याच्या प्रतिबिंब तो ईश्वर, आणि तो ईश्वर जगाच्या कारणाने पण प्रकृतीच्या संबंधाने. प्रकृती म्हणजे त्रिगुणात्मक साम्य अवस्था. इस श्रुति करी माया विशिष्ट चेतनते भिन्न वस्तु के अभावते श्री विद्यारण्य स्वामी ने सर्व मत से अविरुद्ध ईश्वर का चित्रदीप विषय निरूपण किया है. हे पंचदशीमध्ये सांगतात, तेच ऐकतो ना पुरुषोत्तम. म्हणून ईश्वर हे सगळ्याच्या अविरोध असल्यामुळे तिथं मायामध्ये पडले त्याच्या प्रतिबिंब ईश्वर मानले. ताके अनुसार हिरण्य गर्भाधिक सर्व उपास्य वस्तू भी ईश कहिए है. म्हणजे त्याच्या संबंधानुसार त्याच्यानुसार कोणती वस्तू ईश्वर म्हणायचं. कोणती वस्तू ईश्वर. हिरण्यगर्भ ईश्वर, विराट ईश्वर. ताने मन को धाम कहिए स्थानक कर. म्हणून मनाला तिथे ठिकाण ठेव. म्हणजे एक अभंग असतो जगत. मना एक करूया सांगितले का. म्हणा मी एक काम सांगतो तुला, आणि ते तुला स्थळ आहे. पहिलेच मना करूया सांगितले का, जरी जपशिले नाम रामकृष्ण हरी विठ्ठल ही स्थान मनात ठेवा. तेव्हा म्हणा जातील तरी जाई संतांच्या गाव, होईल विश्वास त्याच्यातच राहा. हे मनाला स्थळ असा. तेव्हा म्हणा जाशील तरी जाई पंढरी, तो सावळा उभा विटेवरी पाहिजे. मग पंढरीला जा, आणि सावळा पांडुरंगा तो विठ्ठल पहा. म्हणजे ही मनाला स्थळ करा. आता कुठे जातात कोण ते नाही सांगत आम्हाला. म्हणून या मनाला एक भगवंताचं ध्यान असावा, नाही तर ज्ञान स्वरूप मी आहे असं ध्यान असावा. दुसरे मनात ठिकाण नसावा. आणि एवढंच मनात ठिकाण नाही, बाकी सगळे ठिकाणच आहेत. आणि जे ठिकाण ते मनाने ठरवले त्या ठिकाणाचा विषय. तुम्ही कोणतेही एक वस्तू तिथे तुमचं मन रमते, पण त्या वस्तूच्या ठिकाणी मन जिथं रमलं ज्या वस्तू त्या वस्तूत दुःख आहे. मग माणसाचे मन जीवदशामध्ये विषय पामरचे मन 2च ठिकाणी रमलेत, पायिका आणि बायका. आणि ह्याच्यातून दुःख होतच. 15च्या पैशाच्या पोटी 15 अनर्थ आहेत. नाथांनी लिहिलेले भागवतात. पैशाच्या ठिकाणी पहिला दोष अविश्वास, दुसरा दोष लोभ,
तिसरा दोष द्वेष, हे 15 दोष लिहिले पैशाच्या ठिकाणी. म्हणजे हे 2 दोष व्यवहार जीवाचे मुख्य ठरलेले आहेत. मग विषय माझा कुठे सांगायचा, मनाला स्थळ कुठे असावा, तर मनाला एक पांडुरंग राय असावा, नाही तर एक साधू असावा. याशिवाय मनाला जागा कुठे नसावीच. आणि शेवटी 2च मनाला जागा नाहीत. मग आता सत्वगुणामध्ये कोणी योग्य, तर कोणी विद्वत्ते, कोणी कलेत, कोणी वक्तव्यात हे रमलेत. पण हे सगळे सोडून आणि अधिष्ठान कुठे रमलेत. म्हणजे मनाला स्थळ कोणता असावा, बोध आणि साधू किंवा देव. म्हणून विषय तो त्यांचा नावडे जनधन. चरण बरोबर आहे ना. चला, चरण बरोबर आहे, कळलं तेवढे तरी चांगलं. निष्काम कर्म, त्याच्यावर टिप है। निष्काम कर्म, फल की कामना से रहित सर्व वर्णाश्रम के कर्म को ईश्वरार्पण बुद्धि से कर और तिसके साथी नाम कीर्तनादि करके राम को भज। ते सगळे जे काही कर्म, पूजा, जप, दान, धर्म, हे जे काही कर्म ते भगवंताला अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावर नाम चिंतन करायचं आहे। अथवा निष्काम कर्म करी के राम भजी कहिए सो कर्म राम को अर्पण कर। निष्काम कर्म कर आणि रामाचं नाव घे, राम सेवा कर, हे जे काही कर्म केले ते रामाला अर्पण कर। म्हणजे एक विषय सांगतो, पंढरीत खिचला मायूक आणखीन तिचं नेम चालू आहे। पंढरीत कीर्तन व्हायचं असं होतं, काही जरी केलं तर देवाला अर्पण। ऐकायचं नीट, कळल्यासारखं वाटतं पण नीट ऐकावं। जेवण केलं तर पांडुरंगाला अर्पण। एक गंमत असं झालं, ते केर टाकलं ते पांडुरंगाला अर्पण, जेवण पांडुरंगाला अर्पण, आंघोळ पांडुरंगाला अर्पण, हे सगळं शरीराच्या घरचे पांडुरंगाला। मग केर टाकलं पांडुरंगाला आणि ते केर पांडुरंगाच्या अंगावर पडायचा। बडी म्हणजे काय बाबा, आम्ही सगळं करतो ह्यांच्या अंगावर केलंच कसं येतो। चौकशी करता करता खिचला माई कळली आणि तिने ती केर सकाळी असतात ना, ती केर टोपलं घेऊन पांडुरंगाला अर्पण, तर त्या बडे हानी मुस्करीत, कारण आम्ही दररोज केर काढता काढता बेजान, हे काय तू करतेस, पण तिकडे पांडुरंगाचा गाल सुजला, हे म्हणजे हांडावर पांडुरंगाला अर्पण, तसंही अर्पण करावं लागतं। आपण करतो अर्पण हातात ठेवून, चला ही तुझी सेवा तूच करतो, तुझी सेवा तूच करून ठेवतो असं कुठे वाटतंय। मी तुझी सेवा करतो, मग हेच चुकतंय। ही तुझी सेवा तूच करून घेतो, मग जमतंय। फल की कामना से रहित होए के राम के अर्थ किया जो पुण्य कर्म सो भी राम की प्रसन्नता का हेतु होने पे राम का ही भजन है। म्हणून सकाम कर्म सोडून जे काही कर्म करायचं ते रामाला अर्पण, आणि त्यामुळे रामच कर्म करतो आणि त्यामुळे रामच प्रसन्न राहतो। अवघा बोले चाले हरी आणि त्याची कथा तोच करे। अवघा बोले चाले आणि त्याची कथा, मग कीर्तन करणार कथा करतो का हरी आपली कथा करतो? कळतं का हे? कुठे आहे सिद्धांत? नाही हे तर कर ना, मी ब्रह्म नाही कळू दे, मी साक्षी नाही कळू दे, ओमची उपासना न होऊ दे, निर्गुणाची उपासना न होऊ दे, सगुणाची उपासना न होऊ दे, निष्काम कर्म कर बाबा, आणि हे सगळं करतो ते तुझी तू सेवा करून घेतो। चला दोहा। ओंकार के अर्तल की भयो कृतार्थ अदृष्टि, पढ़े जो याही तरंगति
दादू करहू सुदृष्टी. मला जांभळी आली, काही वाक्य नाही कळलं. ओंकार के अर्थ लखी भयो कृतार्थ अदृष्टी. पढे जो याही तरंगती दादू करहू सुदृष्टी. आता दादू हे सांगतोय ओंकाराचे विचार मध्यमाधिकाऱ्याला कळला, त्याच्यामुळे तो कृतार्थ झाला. म्हणून हे दादू जे असणारे ग्रंथ लेखक है ना, ते तद्रूप झाले. म्हणून तर्क अदृष्टी त्याचा उद्धार झाला या विचाराने, ओमच्या चिंतनाने. झाला विषय. कुंडली सच्चिदानंद स्वामी काढ तर वाच, एक दोन ठेवून दे. षष्ठ स्तरम श्री गुरु वेदादी साधन मिथ्या वर्णन. दोहा. चेतन भिन्न अनात्म सब मिथ्या स्वप्न समान यू सुनी बोलो तीसरो तर्क दृष्टी मतिमान. बात आहे. आता याचा विषय असा, गुरुने सांगितलं या रंगमाचे गुरुजीने तर्कदृष्टी बुद्धिवंत. म्हणून बुद्धिवंत माणूस हुशार असतो, आणि हुशार असून त्याच्याकरता जास्त चिकित्सकांनी सांगावं लागतं, जास्त बारीकपणाने सांगावं लागतं. आणि बारीकपणाने ऐकणारा, संक्षिप्त विचार करून ऐकणारा, बुद्धीच्या तर्कने म्हणजे अनेक तर्क करून अनेक अटकलीनं विचारणारा तो कनिष्ठ अधिकारी. कनिष्ठ अधिकारी आहे पण विचारवंत आहे. कनिष्ठ आहे पण विचारवंत आहे. म्हणून 6वा तरुण कनिष्ठ अधिकाऱ्याला त्याला तर्कदृष्टी होणार आणि त्याच्याकरता खूप